झालं पिलू? सुकलं ते मी नंतर सुकवते, तू तसंच होमवर्क करून घे. अंशुजा आमच्या हां ठीक आहे पॅडी, मी स्वयंपाक करते तर ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि हां हे झालं आहे बाळा होमवर्क, हे झालं आहे, हे मी सुकायला ठेवलं आहे. तू हा होमवर्क करून घे. अंशुजा आमच्या सगळ्या बुक्स भिजल्यात बघू शकता. ह्या अशा हा फाटल हळू. हां सगळ्या बुक्स भिजून आल्यात स्कूलमधनं. बॉटल पाण्याची सांडती ते मी आता आल्यावरती मी त्याची होमवर्क करायला बॅग काढली. मी किती वाजता आले? 8:30 वाजता काहीतरी. तेव्हा बघितलं तर ही अशी कंडिशन बुक्सची. आणि होमवर्क राहिलेलं तेवढं करून घ्या. आणि दॅट पण करायचंय. कुठे दॅट? कुठलं दॅट? पहिलं ते कम्प्लीट करा नंतर दॅटचं. तर पप्पाला पिल्लूच्या आमच्या ABCD येत नाही, त्यामुळे होमवर्क मी घेत बसले होते. कारण ABCD सरळ लिहू शकले नाही. काय करायचं बाबा. कंप्लीट म्हणून टाकले दिसणे. कंप्लीट करायला 25 तारखेला झाले. 5 डेज झाले. अंश 5 डेज. अंश तो ॲबसेंट होता तेव्हाचा होमवर्क पेंडिंग आहे, तो पटकन करून घ्या बघू. तू करायचे तर मीच नाही लिहिलंय. पप्पाला होमवर्क घ्यायला सांगितला तरी असं. तिकडच्या ते 2 बुक्स आहेत ना त्या मी करवून घेतल्या त्याच्याकडून. हा काय यांना ऐकत नाही. हा आजचा आहे 29 तारखेचा. कर लवकर कर फटाफट होतं. त्यांना नाही केला तर तुम्ही करायची काय गरज नाही बरं का. लवकर कर चल. यश नाही असं का बसायचं चाललंय. एक तर चेअरवर बसा. अंशू 2 अंश सांग ना त्याला 2 पेज आहेत ते. प्रेमानं सांगायचं. अंश ऐक मी काय म्हणते ऐक. तू स्कूलला गेला 2 दिवस. ऐक माझं. तू 2 दिवस स्कूलला गेला होता. मग तो पेंडिंग होमवर्क आहे ना बघितलं. हे बघ हे 1 पेज करायचं. हे 1 पेज करायचं. टीचरने डेट टाकले बघ. हे 1 पेज करायचं. इथं बघ टीचरने लिहिले ॲबसेंट. आणि नंतर मग मी हे बुक सुकवते. इकडं बघा काय आहे का पेंडिंग. हे पण आहे अंशू. हे पण आहे बघ 13 तारीख. गेले 2 दिवस झालं माझी तब्येत अजिबात ठीक नाही. कामावर सगळ्यांना व्हायरल झालं आहे, मग मलाही व्हायरल झालं आहे. आणि सर्दी ताप खोकला एवढंच चालू आहे. त्यामुळं संध्याकाळी आल्याच्या नंतर ना मला पहिला होमवर्क घ्यावा लागतो. मला घरी यायला 8-8:30 वाजतात. होमवर्क घेते आणि पहिली स्वयंपाकाला लागते. आलेल्या पहिला हातपाय तोंड धुवून की नाही मी पहिल्यांदा पीठ मळून घेते, डाळ लावते आणि मग होमवर्क घ्यायला बसते. म्हणजे कसं होमवर्क घेईपर्यंत पीठ पण भिजतं आणि डाळ पण शिजते. आता होमवर्क. आज एकटीला यायचं होतं. मग येता येता हे बर्ड्स आणले, अगरबत्ती आणली आणि झेप्टोवरून थोडं सामान मागवलं. कारण मला स्वस्त मिळालं. मला 44 रुपयेमध्ये नाही 45 रुपयेमध्ये काय काय मिळालं दाखवतो. लॉकी एवढी गाजरं मला कुपन मिळालं होतं म्हणून घेतलं. नाहीतर मी असं पैसे नाही खर्च करत झेप्टोला वगैरे. केवढे एवढासा फ्लॉवर आणि केवढं मोठं त्याला हे पानं आहेत. पण फ्लॉवर पण काय बरा नाही एवढा म्हणावा असा. पण ठीक आहे. हो का. आज अंशचा पप्पा असं म्हणाला की मी न्यायला येतो, सोडायला येतो, तुला न्यायला येतो. आणि मी 6-7 वाजेपर्यंत इथंच बसून राहिले. तो आलाच नाही न्यायला. नाही आली मी. घरी थांबायचं होतं मी. मला बरं नाही तर. अरे अच्छा माझं पेलो ते. चल मग मी तुझ्यासाठी कामाला गेले ना, मग तू होमवर्क कर कम्प्लीट. मग मला बरं वाटणार. हो असंच बरं वाटतं मला. मला काहीच कळत नाही तू काय म्हणतोय पोरींसारखा. सरळ बोल. बरं ठीक आहे.